चर्चा कर रहे हैं हिंदी के यशस्वी कहानीकार यशपाल जी की कहानी आदमी का बच्चा। नाम थोड़ा अजीब सा है ना? आदमी का बच्चा। इसमें यशपाल जी ने उच्च वर्गीय समाज की जो हाई क्लास सोसाइटी है उनकी मानसिकता में जो खोखलापन है उसे खुलकर दिखाने की कोशिश की है। कैसे वे समाज में निम्न वर्गीय गरीबों को किस हिकारत की नज़र से देखते हैं, कैसे भारत में शिक्षा न पाकर विलायत में जाकर पढ़ाई करना है उसे ही श्रेष्ठ मानते हैं, कैसे घर में हिंदी न बोलकर अंग्रेज़ी बोलने की जो तौर तरीका उन्होंने पाल रखा था। ये उस समय की बात है 1950-60s के स्वतंत्रता प्राप्ति के ठीक बाद, जब भारत में कईयों के मन में ये विचारधारा पनप रही थी कि अंग्रेज़ी बोलो तो स्टेटस बढ़ता है, घर में कुत्ता पालो तो स्टेटस बढ़ता है, विदेश में जाकर बच्चों को पढ़ाओ, कॉन्वेंट में पढ़ाओ, तभी कुछ बन पाएगा आदमी। तो ये उच्च वर्गीय समाज की जो मानसिकता है, ये जो खोखलापन है, इसे खुलकर दिखाने की कोशिश की है इस कहानी में। और ये ही नहीं, इस उच्च वर्गीय खास नस्ल के लोगों के मन में गरीबों के प्रति जो एटीट्यूड है, गरीब है तो काला है, काला कलूटा है, गंवार है, उससे तौर तरीके नहीं जानते, गरीबों के बच्चों के साथ अगर हमारे बच्चे मिलजुल कर बड़े हों तो बहुत गड़बड़ हो जाएगा, ये मानसिकता कुछ हद तक अभी भी बदली नहीं है। तो यशपाल जी जो क्रांतिकारी स्वभाव के यशपाल जी, जो मार्क्सवादी यशपाल जी, उन्होंने ये कहानी लिखकर ये खोखला आदर्श जो हाई क्लास लोगों के बीच पनप रहा था, इसे खुलकर दिखाया है उन्होंने अपनी कहानी आदमी का बच्चा में। कहानी की ओर जाने से पहले यशस्वी कहानीकार यशपाल जी के जीवन की कुछ झांकियां देखते हैं। हिंदी के यशस्वी लेखक यशपाल जी का जन्म 1903 में पंजाब में फिरोजपुर में हुआ। बचपन से ही वे क्रांतिकारी स्वभाव के थे। पहले गांधीवादी विचारों की ओर आकृष्ट हुए, लेकिन उनकी लहू में तो क्रांति बह रही थी और गांधीवादी अहिंसा से अधिक भगत सिंह, सुखदेव वगैरह क्रांतिकारियों के प्रति वे अधिक आकृष्ट हुए। स्वतंत्रता आंदोलन में टूट पड़े, जेल हुआ और जेल में ही कहानी लिखना शुरू किया। जेल से रिहा होते ही विप्लव नाम से एक पत्रिका का प्रकाशन किया। नाम से ही आपको पता चल जाता है उसमें कितना क्रांति भरा हुआ था। यशपाल जी स्वयं उस पत्रिका को बुलेटिन के नाम से विशेषित करते थे। 1971 में भारत सरकार ने यशपाल जी को पद्म भूषण से सम्मानित किया। वैसे पद्म भूषण से पहले भी उन्हें कई पुरस्कारों से नवाजा गया, जैसे देव पुरस्कार, सोवियत लैंड नेहरू पुरस्कार, मंगला प्रसाद पारितोषिक। इस प्रकार की कई पुरस्कारों से यशपाल जी नवाजे गए। यशपाल जी ने करीब 16 कहानी संग्रह लिखे, कई उपन्यास लिखे, जिनमें उनका झूठा सच काफी प्रसिद्ध है। झूठा सच देश विभाजन पर केंद्रित उपन्यास है, जिसने यशपाल जी को प्रशस्ति के शिखर पर खड़ा किया। 6 दिसंबर को यशपाल जी का निधन हुआ। भारत सरकार के पोस्टल डिपार्टमेंट ने उनके सम्मान हेतु ये पोस्टल स्टैंप निकाला। तो देखते हैं इस कहानी के केंद्रीय पात्र की ओर जाते हैं। इसमें एक उच्च वर्गीय व्यक्ति है जो अपने आप को बड़ा अफसर समझता है, जो एक मिल में चीफ इंजीनियर है, मिस्टर बग्गा। वो स्वयं विलायत जाकर, फॉरेन कंट्री में जाकर पढ़ा है और वो चाहता है कि उसकी बेटी भी उसी तरह बड़ी होकर विलायत में जाकर पढ़े, तभी कुछ बन पाएगी, वरना भारत में पढ़कर क्या लेना देना। तो ये मिस्टर बग्गा की मानसिकता है। तो वो उनके घर में ये पूरी फॉर्मेलिटीज़ जैसे ब्रिटिश के लोग करते हैं। अपने घर में उनकी पत्नी है, लेकिन पत्नी के होते हुए भी उन्होंने एक आया को रखा है अपनी बेटी को देखने के लिए। एक ही बेटी है, 5 वर्षीय इकलौती बेटी है डॉली। और अपनी बेटी को पालने के बारे में, वो बच्चे पैदा करने के बारे में उनका जो दृष्टिकोण है वो उनके इस वार्तालाप से स्पष्ट होता है।
जब उनके पास के माली चार बच्चों को उनके चार बच्चे हैं। देखिए उस समय भारत सरकार में हम दो हमारे दो के नारे नहीं थे, परिवार नियंत्रण के नियम भी नहीं थे। तो उस समय मिस्टर बग्गा वो कहते हैं कि ऐसे कीड़े मकोड़ों जैसे बच्चों को पैदा करने से क्या फ़ायदा, बस एक हो उसे ही अच्छी तरह से पालो, उसे विलायत भेज कर पढ़ाओ, यही काफ़ी है। और उनके घर में भी उन्होंने पूरा तरीका इस प्रकार कर रखा था मिस्टर बग्गा और मिसेस बग्गा ने, कि जब मिस्टर बग्गा दोपहर को खाने के लिए आते हैं तो उस समय अपनी बेटी को पूछते भी नहीं, और माँ भी अपनी बेटी को पिता के सामने उस समय नहीं भेजती, क्योंकि मिस्टर वैसे हमारे परिवार में जब भी माता पिता घर आते हैं पहले अपने बच्चों के बारे में पूछते हैं, लेकिन शाम को जब मिस्टर बग्गा बड़े आराम से होते हैं, इत्मीनान से बैठते हैं, तब उसे सजा धजा कर जैसे किसी और के सामने पेश कर रही हूँ, मिसेस बग्गा बड़ी सावधानी से बेटी को अच्छा वस्त्र पहनाकर नए ड्रेस अच्छे ड्रेस में सजा धजा कर अपने पति के सामने पेश करती हैं। तो ये फॉर्मेलिटीज़ हैं, और मिसेस बग्गा ये ध्यान रखती है कि बेटी घर में अपनी मातृभाषा ना बोलकर अंग्रेज़ी बोले। वो चाहती हैं कि उसकी बेटी अंग्रेज़ों जैसा बिहेव करे। और जब ये डॉली पास के घरों में खेलने के लिए जाती है तो उसे बहुत गुस्सा आता है मिसेस बग्गा को। वो कहती हैं कि वो काले कलूटे हैं, उन्हें शौर तरीके नहीं पता, तौर तरीके, उनके पास जाओगी तो जू पड़ जाएंगे। तुम तो सुंदर हो, तुम अच्छे ड्रेस पहनती हो, कॉन्वेंट में जाती हो, इंग्लिश बोलती हो, तो क्यों ना मैनेजर के बच्चों के साथ खेलो, हाई क्लास लोगों के साथ मिलो जुलो। ये एक धारणा है उच्च वर्गीय समाज के लोगों के बीच में, कि गरीब है तो उसके संस्कार भी गंदे होंगे, वो काले होंगे, गंदे परिवार के होंगे। ऐसी ये बात मानसिकता कुछ हद तक आज भी मौजूद है। अपने ही क्लास के लोगों के साथ मिलना जुलना माता पिता पसंद करते हैं। और ये डॉली है जो अपने हम उम्र के बच्चों के साथ खेलना चाहती है, जैसे हर एक बच्चा बच्ची चाहते हैं कि अपने घर में भी बच्चे हों, या फिर कम से कम पड़ोस के बच्चों के साथ तो खेल लें, लेकिन डॉली के लिए ये मना था। तो आइए देखते हैं कहानी कैसे जाती है आगे। बग्गा साहब के एक शौक पाल रखा था, एक कुत्ता पालने का। जैसे मैंने कहा, उन दिनों कुत्ता पालना एक स्टेटस का सिंबल था। बग्गा साहब ने कुत्ता इसलिए नहीं पाल रखा था कि उसे जानवरों के प्रति प्यार एवं ममता था। कुत्ता एक हाई ब्रीड का था, हाई क्वालिटी कुत्ता था, जो बहुत ही सुंदर था। और कुत्ता इसलिए पाल रखा था, कुतिया थी एक्चुअली, उसका नाम डैनी, नाम भी देखो कैसे विचित्र रखा है। बेटी का नाम डॉली रखा और कुतिया का नाम डैनी रखा। और ये कुतिया को इसलिए उन दिनों 250 रुपये देकर खरीदा था, ताकि घर में जो भी आए गेस्ट वगैरह जब आए तो इस हाई ब्रीड कुत्ते को देखकर एकदम वाह वाह करने लगे, इसलिए इस कुत्ते को पाल रखा था। तो हम देखते हैं एक झलक डैनी की ओर, जो उनके घर की कुतिया है हाई ब्रीड वाली। तो कहानी में एक कुतिया के बारे में कुतिया एक पात्र बनती है, मतलब मिस्टर बग्गा और मिसेस बग्गा ने अपने स्टाइल के लिए, अपने स्टेटस सिंबल के रूप में एक कुतिया को पाल रखा है। चलो हम मान लेते हैं वो ये कुतिया है, जो विचित्र नस्ल की थी। उसका वर्णन कुछ इस प्रकार किया गया है: कागजी बादाम का सा रंग, गर्दन और पूंछ पर रेशम से मुलायम लंबे लंबे बाल, पेट बिल्कुल पीठ से सटा हुआ, मुंह जैसे किसी चोट से पीछे को बैठ गया हो, आंखें गोल गोल जैसे ऊपर से रख दी गई हों। इस कुतिया की उपयोगिता मात्र इतनी थी कि नए आने वालों की दृष्टि उस पर पड़े और लोग वाह वाह करें, क्या हाइब्रिड की कुतिया है, लोग आकर्षित हों। इसलिए नहीं कि मिस्टर बग्गा को जानवरों के प्रति कोई विशेष चाह या कोई ममता या प्यार था। उनको तो अपनी बेटी के प्रति भी कई बार ऐसा लगता है, जब ये कुतिया जब पिल्लों को जन्म देती है तो बग्गा साहब उसे अपने नौकर से कहलवा कर गर्म पानी में डुबो कर मरवा देते हैं। उनकी इकलौती बेटी डॉली मानसिक रूप से इन पिल्लों के प्रति काफी आकर्षित है, यह बग्गा साहब को पता है। वो स्कूल से वापस लौटकर सबसे पहले भागी हुई इन्हीं पिल्लों को देखने जाती है। ये जानते हुए भी मिस्टर बग्गा उसे मरवा देते हैं।
इस हाइब्रिड के पिल्लों को पालने के लिए उनके मित्र, उनके रिश्तेदार मित्र सभी तैयार हैं। लेकिन बग्गा साहब सोचते हैं कि जब इतने हाई ब्रीड, हाई क्वालिटी, रेयर किस्म का कुत्ता सभी के घर में हो तो फिर क्या फायदा। उनका अपना स्टेटस सिंबल जब सभी के घर में एकदम आम सा हो जाए तो वो उनके लिए सहनीय नहीं है। इसलिए वो इस कुतिया के पिल्लों को, जो अभी आँख भी ठीक से खोल नहीं पाए हों, उन्हें गर्म पानी में डुबो कर मरवा देते हैं। कुतिया का नाम भी विचित्र सा रखा, मतलब अपनी बेटी का नाम डॉली रखा और कुतिया का नाम डैनी रखा। तो ये मार्क्सवादी लेखक यशपाल जी इस ओर संकेत करते हैं कि कैसे मानव इतना हृदय शून्य हो गया है कि जानवरों के प्रति भी कोई माया ममता कुछ भी नहीं है। तो ये थी कुतिया जो मिस्टर बग्गा ने पाल रखी थी। 250 रुपये देकर उन दिनों उन्होंने ये हाइब्रिड, हाई क्वालिटी एक खास नस्ल की कुतिया को खरीदा था। और कुतिया का नाम भी उन्होंने अपनी बेटी के नाम के समान ही, जैसे बेटी का नाम डॉली रखा तो कुतिया का नाम डैनी रखा। तो ये कुतिया, इसकी उपयोगिता इसलिए थी कि जो भी घर में विजिटर्स आएँ, जो उनके परिचित आएँ, इस कुतिया के सौंदर्य को देखकर अभिभूत हो जाएं और वाह वाह करें। इसलिए नहीं पाल रखा था कि जानवरों के प्रति उनके मन में कोई खास ममता थी। ये 250 रुपये खर्च करने का, ये शौक पाल रखने का यही एक मकसद था। और ये बेचारी डैनी जब पिल्लों को जन्म देती है तो मिस्टर बग्गा इतने निर्दयी हैं, उनके कई मित्र इन पिल्लों को पालने के लिए बड़े उत्सुकता से सामने आते हैं, क्योंकि इतनी हाइब्रिड कुतिया है, बच्चे भी उसी ब्रीड के हैं। लेकिन मिस्टर बग्गा सोचते हैं कि अगर सभी के घर में ये हाइब्रिड क्वालिटी कुतिया हो जाए तो फिर हमारे इस घर में इस शौक को पाल रखने का क्या फ़ायदा। तो इसीलिए वे अपने मेहतर को कहकर इन पिल्लों को गर्म पानी में डुबोकर इतनी क्रूरता दिखाते हैं, इन छोटे छोटे पिल्लों को गर्म पानी में डुबोकर मरवा देते हैं। और इस बार भी कुतिया ने पिल्लों को जन्म दिया और डॉली बहुत ही एक्साइटेड हो गई, क्योंकि घर में और बच्चे तो हैं नहीं खेलने को, तो इन छोटे छोटे कुत्ते के बच्चों के साथ वो खेलना चाहती है। स्कूल से लौट कर ही भाग कर उसकी ओर जाते हैं। अक्सर बच्चों की ये उत्सुकता जगी रहती है। लेकिन मिस्टर बग्गा ने इस बार भी यही किया, मेहतर से कहकर गर्म पानी में डुबोकर इन पिल्लों को मरवा दिया। और दूसरी तरफ कहानीकार दिखाते हैं माली के घर में एक चौथा बच्चा पैदा हुआ। 3 बच्चे पहले से ही थे, भूख और गरीबी के बीच एक चौथा बच्चा पैदा हुआ जो दूध न मिलने के कारण, यहाँ एक तरफ उच्च वर्गीय परिवार में कुतिया के लिए 250 रुपये का दूध मंगाया जाता है और हाई ब्रीड कुत्तों को पालने का शौक रखा जाता है। दूसरी तरफ माली का बच्चा दूध न मिलने के कारण उसकी मृत्यु हो जाती है। और डॉली जब ये देखती है, माली के बच्चे के मर जाने की खबर सुनती है, तो डॉली पूछती है क्या उसे भी गर्म पानी में डलवा कर मरवा दिया। ये छोटी बच्ची को तो ये पता नहीं, वो सोचती है कि भूख के कारण ऐसे किया जाता है। तब उसकी आया बिंदी कहती है कि आदमी के बच्चे तो भूख से मरते हैं। आप लोग उच्च वर्गीय परिवार के लोगों में इस प्रकार भूख से मरने की कोई बात ही नहीं उठती है। बिंदी को जो उसकी आया है उस समय याद आते हैं अपने खुद के बेटे के बारे में, जो गरीबी और भूख के कारण मरा। एक लल्लू नाम का बेटा था उसका, और उसकी मृत्यु के बाद ही वो यहाँ नौकरी के लिए लगी है। तो ये यशपाल जी क्रांतिकारी, उनका जो मार्क्सवादी चिंतन है कि कैसे धन संपत्ति एक वर्ग के पास इतना अधिक होता है कि कुत्तों को पाल रहे हैं शौक से और उनको दूध खिलवा रहे हैं, और दूसरी तरफ गरीब का बच्चा, खुद अपना बच्चा, आदमी का बच्चा गरीबी और भूख के कारण मरने की नौबत आती है गरीब के बच्चे को। ये एक खास संदेश है। और उच्च वर्गीय परिवार के लोगों में ये जो धारणा बनी हुई थी कि विदेश जाकर विलायती शिक्षा प्राप्त करने से ही कोई कुछ बन सकता है, और गरीबों के बच्चों के साथ खेलने से सिर में जू आ जाएगी, या फिर वो काले कलूटे हैं, ये कलर का जो पॉलिटिक्स है
ये भी इसमें दिखाया गया है कि गरीब है तो वो काला है, गंदा है, संस्कार शून्य है। ऐसी एक गलत धारणा उच्च वर्गीय समाज में आज भी मौजूद है। तो ये खुलकर दिखाया है यशपाल जी ने अपनी कहानी आदमी का बच्चा के। मिसेस बग्गा इस कहानी में एक ऐसी पात्र बनकर आती है जो स्त्री सहज सभी उसकी जो स्त्री सहज भावना है वो खो देती है। मतलब स्त्री सहज उसमें जो मातृत्व की भावना होनी चाहिए वो एकदम ना के बराबर इस कहानी में दिखाया गया है। वो जब माली का छोटा सा बच्चा रोता है निरंतर भूख के कारण, तो वो कहती है, देखो उसके शब्द ऐसे हैं जैसे वो कहती है, वे झल्ला कर कहती हैं, जाने इस बच्चे के गले का छेद कितना बड़ा है। बच्चे की कें कें उन्हें और बुरी लगती है। वो ये नहीं जानने की कोशिश करती कि बच्चा क्यों रो रहा है, अगर उन्हें कुछ पैसों की ज़रूरत हो तो दिया जाए। इसके बदले वो एक आदमी के बच्चे के बारे में ऐसा कहती हैं, जाने इस बच्चे के गले का छेद कितना बड़ा है। और मिसेस बग्गा डॉली को जब डांटती हैं तब भी बहुत ही निर्दयी, बहुत ही बुरे तरीके से गरीबों के बारे में कहती हैं। जब डॉली फर्श पर पांव पटक कर कहती है, मम्मा हमको मालिक का बच्चा ला दो, हम उसे प्यार करेंगे, तब मिसेस बग्गा कहती हैं, छी छी, वह तो कितना गंदा बच्चा है। ऐसे गंदे बच्चों के साथ खेलने से छी वाले हो जाते हैं। इनके साथ खेलने से जुएं पड़ जाती हैं। वे कितने गंदे हैं, काले काले, धत, हमारी डॉली कहाँ काली है। आया, डॉली को खेलने के लिए मैनेजर साहब के यहाँ ले जाया करो। वहां यह रमन और ज्योति के साथ खेल आया करेगी। इसे शाम को कंपनी बाग ले जाना। इस प्रकार मिसेस बग्गा कई बार उच्च वर्गीय मानसिकता की कुरूपता को खुलकर दिखाती है अपने ക്യാരക്ടർ के द्वारा. അപ്പം നമ്മൾ സ്റ്റോറി ഹിന്ദിയിലെ പ്രശസ്തനായ എഴുത്തുകാരൻ യശ്പാൽ എഴുതിയ ആദ്മി കാ ബച്ച എന്ന സ്റ്റോറിയാണ് നമ്മൾ ഇന്ന് ഡിസ്കസ് ചെയ്തത്. ഇതിൽ ഹൈ ക്ലാസ് സൊസൈറ്റിയിലെ ആൾക്കാരുടെ മെൻ്റൽ, അവരുടെ പാവപ്പെട്ടവരോടുള്ള അവരുടെ ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡാണ് തുറന്നു കാണിക്കുന്നത്. ഇതിലെ മെയിൻ ക്യാരക്ടർ മിസ്റ്റർ ബഗ്ഗായാണ്. മിസ്റ്റർ ആൻഡ് മിസ്സസ് ബഗ്ഗ ഉണ്ട് ഇതിൽ. പിന്നെ അവരുടെ 5 വയസ്സ് പ്രായമുള്ള ഒരു പെൺകുട്ടിയുണ്ട്, ഡോളി. മിസ്റ്റർ ബഗ്ഗ വിദേശത്ത് പോയി പഠിച്ച് വലിയ ആളാണ്, ചീഫ് എഞ്ചിനീയറാണ് ഒരു മില്ലിൽ. അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിൻ്റെ ആറ്റിറ്റ്യൂഡ് എന്ന് വെച്ചാൽ മക്കൾ ഒരുപാട് കുട്ടികളെ ഇങ്ങനെ പെറ്റുപിഴുകി ഈ കീടങ്ങളെ പോലെ പെറ്റുപിഴുകിയിട്ട് കാര്യമില്ല. ഒരു കുട്ടിയാണേലും അതിനെ കോൺവെൻറ്റിൽ പഠിപ്പിക്കുക, അതിനെ വിദേശത്ത് അയച്ച് പഠിപ്പിക്കുക, എന്നാലേ അതിൻ്റെ പഠനം പൂർത്തിയാവുന്നതാണ്. ആ കാലഘട്ടത്തിൽ ഇൻഡിപെൻഡൻസ് കിട്ടിക്കഴിഞ്ഞ് കുറേ സായിപ്പന്മാരെ കണ്ട് നമ്മുടെ ഇന്ത്യയിൽ ഒരുപാട് പേരുടെ ഒരു മെൻ്റൽ ആറ്റിറ്റ്യൂഡ് ഇന്നും അതുപോലൊക്കെ തന്നെയാണ്. എന്ന് വെച്ചാൽ ഫോറിൻ കൺട്രീസിൽ പോയി പഠിച്ചാൽ എന്തോ വലിയ അറിവ് നേടും എന്നുള്ളൊരു ചിന്താഗതിയാണ്. അതിനെ തുറന്നു കാണിക്കുന്ന ഒരു സ്റ്റോറിയാണിത്. അപ്പോൾ ഇവർക്കൊരു കുട്ടി, ഡോളി, 5 വയസ്സുള്ള കുട്ടി, അതെല്ലാ കുട്ടികളെ പോലെയും അതിനും അതിൻ്റെ പ്രായത്തിലുള്ള സമപ്രായ കുട്ടികളുടെ കൂടെ കളിക്കുന്നതാണ് ഇഷ്ടം. അതിനറിയില്ല അത് അടുത്തുള്ള കുട്ടികൾ പാവപ്പെട്ടവരാണോ ഇങ്ങനെയാണോ, അതൊന്നും നോക്കാറില്ല. അപ്പോൾ അടുത്തുള്ള ഈ ഗാർഡനേഴ്സിൻ്റെ വീട്ടിൽ, പിന്നെ ധോബി, തുണി കഴുകുന്ന ആൾക്കാരുടെ വീട്ടിലൊക്കെ അവിടുത്തെ കൊച്ചുകുട്ടി, അവിടെ ഒരുപാട് കുട്ടികളുണ്ട്. അപ്പോൾ അവിടെ പോയി കളിക്കുന്നത് ഡോളിക്ക് വളരെ ഇഷ്ടമാണ്. അത് കളിച്ച് തിരിച്ച് വരുമ്പം ഡോളിയുടെ അമ്മ മിസ്സസ് ബഗ്ഗ ഭയങ്കര ഹൈഫൈ സ്റ്റൈലിലെ ലേഡിയാണ്. അവർ ഭയങ്കര ഫോർമാലിറ്റീസാണ് വീട്ടിൽ. അതാണ് ഈ സ്റ്റോറി എടുത്ത് കാണിക്കുന്നത്. മിസ്റ്റർ ബഗ്ഗ ഉച്ചയ്ക്ക് ഉണ്ണാൻ വരുമ്പം വളരെ ബിസിയാണ്. അതുകൊണ്ട് ആ സമയത്ത് മിസ്സസ് ബഗ്ഗ മകളെ അച്ഛൻ്റെ മുമ്പിൽ വിടാറില്ല. പതിവ് നമ്മൾ സാധാരണ എല്ലാ കുടുംബങ്ങളിലും അച്ഛനും അമ്മയും വീട്ടിൽ കയറി വരുമ്പോൾ ആദ്യം കുട്ടികളാണ് അന്വേഷിക്കുക. പക്ഷേ ഇവിടെ മിസ്റ്റർ ബഗ്ഗ വളരെ ഫോർമൽ അവരാണ്. വൈകിട്ട് മിസ്റ്റർ ബഗ്ഗയ്ക്ക് സമയം ഉണ്ടായതുകൊണ്ട് മകളെ ഒരുക്കി വളരെ സ്റ്റൈലിൽ ഒരുക്കിയിട്ടാണ് സ്വന്തം അച്ഛൻ്റെ മുമ്പിൽ പ്രസൻറ്റ് ചെയ്യുന്നത്. പിന്നെ വീട്ടിൽ അമ്മ ഉണ്ടെങ്കിൽ കൂടി ഇവർ സ്റ്റൈലിന് വേണ്ടി ഒരു ആയനെ വെച്ചിട്ടുണ്ട്. ബിന്ദി എന്ന് പേരുള്ള ആയയാണ് ഈ മകളുടെ കാര്യങ്ങളെല്ലാം നോക്കുന്നത്.
അപ്പോൾ ഡോളിക്ക് ഇതൊന്നും ഇഷ്ടമല്ല. ഡോളിക്ക് ഈ സ്റ്റൈലിലല്ല. ഡോളിക്ക് തൻ്റെ പ്രായത്തിലുള്ള കുട്ടികളിലൂടെ കളിക്കണം. പ്രത്യേകിച്ച് മാലിയുടെ വീട്ടിൽ, അവരുടെ ഗാർഡനറിൻ്റെ വീട്ടിൽ ഒരു നാലാമത്തെ കുട്ടി ഉണ്ടായി. അപ്പോൾ ഡോളിക്ക് ആ കുട്ടിയെ മടിയിലെടുക്കണം, അതിനെ താലോലിക്കണം, വളരെ ഇഷ്ടമായിരുന്നു. അവിടെ പോയിട്ട് തിരിച്ചു വരുമ്പം ഈ മിസ്സസ് ബഗ വളരെ നിർദ്ദയമായിട്ട് ഇങ്ങനത്തെ ഡയലോഗ്സാണ് പറയുന്നത്. അവർ പാവപ്പെട്ടവരാണ്, കറുത്തവരാണ്. ഈ കളർ പൊളിറ്റിക്സ് ഇതിൽ കാണിക്കുന്നുണ്ട്. പാവപ്പെട്ടവരെല്ലാം കറുത്തതാണ്, അഴുക്ക പിടിച്ച ആൾക്കാരാണ്, പെരുമാറ്റം അറിയാൻ വയ്യാത്തവരാണ്, അവിടെ പോയാൽ നിൻ്റെ സ്വഭാവം ചീത്തയാവും. ഇങ്ങനെയൊക്കെയാണ് ഡോളിയെ വഴക്ക് പറയുന്നത്. നീ കോൺവെൻറ്റിൽ പഠിച്ച കുട്ടിയാണ്, അപ്പം നിനക്ക് ഇംഗ്ലീഷാണ് സംസാരിക്കേണ്ടത്, നീ മാനേജറിൻ്റെ മക്കളുടെ കൂടെ കളിക്കുക, ഈ വക കാര്യം, അവരുടെ കൂടെ പോയാൽ നിൻ്റെ സ്വഭാവത്തിൽ മാറ്റം വരും. അപ്പോൾ ഈ ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡാണ് ഹൈ ക്ലാസ് ആൾക്കാരുടെ, അത് തുറന്നു കാണിക്കുന്ന ഒരു സ്റ്റോറിയാണ്. പിന്നെ ഇപ്പുറത്ത് മിസ്റ്റർ ബഗ ഈ ഒരു പട്ടിയെ വളർത്തുന്നുണ്ട്. പട്ടി വളർത്തുന്നതിന് മൃഗങ്ങളോടുള്ള സ്നേഹം കൊണ്ടല്ല, തൻ്റെ സ്റ്റാറ്റസ് കീപ്പ് ചെയ്യാൻ വേണ്ടി. ആ കാലത്ത് ഒരു പട്ടിയൊക്കെ, അതും ഒരു ഹൈബ്രിഡ് പട്ടി ഉള്ളത് സ്റ്റാറ്റസ് സിമ്പിളായിരുന്നു. അപ്പം നല്ല വില കൊടുത്ത് ഈ പട്ടിയെ വാങ്ങിച്ചതിന് ഒരു ദിവസം പാലിന് തന്നെ കുറേ രൂപ ചിലവാകുന്നു. ഇതെല്ലാം അവർ ചെയ്യുന്നതെന്ന് വെച്ചാൽ, വീട്ടിൽ വിസിറ്റേഴ്സ് വരുമ്പോൾ ഈ പട്ടിയുടെ ഈ ബ്രീഡ് കണ്ടിട്ട് വളരെയധികം വളരെ അതിശയത്തോടെ നോക്കണം. ഈ പട്ടിയുടെ പേരും വിചിത്രമാണ്. മകൾക്ക് പേരിട്ടിരിക്കുന്നത് ഡോളി, അപ്പം പട്ടിക്ക് ഡാനി എന്ന് പേരിട്ടു. അപ്പം ഈ പട്ടി പെൺപട്ടിയാണ്. അപ്പം ഇത് പ്രസവിക്കുമ്പം ഈ കുഞ്ഞുങ്ങളെ ഇവർ ഒരുപാട് സുഹൃത്തുക്കൾ ഈ കുട്ടികളെ വളർത്തട്ടെ, പട്ടിക്കുട്ടികളെ വളർത്താൻ റെഡിയാണ്. പക്ഷെ മിസ്റ്റർ ബഗായും മിസ്സസ് ബഗായും കരുതുന്നത് ഇത്രയും ഹൈബ്രിഡുള്ള റെയർ പട്ടി, ഇതിൻ്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ എല്ലാവരും വളർത്താൻ തുടങ്ങിയാൽ പിന്നെ അവരുടെ വീട്ടിൽ പ്രത്യേകിച്ച് പ്രത്യേകതയൊന്നും ഇല്ലാതാവും. അതുകൊണ്ട് ഇവർ ഈ മെഹത്തറിനോട് പറയാറോ, വീട്ടിലെ ജോലിക്കാരനോട് പറഞ്ഞിട്ട് ഈ ചൂടുവെള്ളത്തിൽ ഈ കുഞ്ഞ് കണ്ണുപോലും തുറക്കാത്ത പട്ടിക്കുട്ടികളെ ചൂടുവെള്ളത്തിൽ ഇട്ടങ്ങ് കൊല്ലുക ചെയ്യുന്നത്. പതിവ് പോലെ ഈ പ്രാവശ്യവും ഈ പട്ടിക്കുട്ടി കുഞ്ഞുങ്ങളെ പ്രസവിച്ചു. ഡോളി വളരെ എക്സൈറ്റഡ് ആയിരുന്നു. അപ്പോൾ ഡോളി സ്കൂളിൽ നിന്ന് വന്ന ഉടനെ ആദ്യമേ ഈ പട്ടിക്കുട്ടികളുടെ അടുത്തേക്ക് ഓടും. കാരണം അതിന് ഈ കുട്ടികളോട് കളിക്കുന്നത് വളരെ ഇഷ്ടമാണ്. പക്ഷേ ഈ പ്രാവശ്യവും അതുപോലെ തന്നെ മിസ്റ്റർ ബഗ ഈ പട്ടിക്കുട്ടികളെ ചൂടുവെള്ളത്തിൽ മുക്കി കൊല്ലുകയുണ്ടായി. അപ്പോൾ ഈ പാവപ്പെട്ടവൻ്റെ കുട്ടി വീട്ടിൽ പാലിന് വേണ്ടി കിടന്ന് കരയുന്ന ഒരു കോൺട്രാസ്റ്റും, മറുവശത്ത് ഇവിടെ സ്റ്റൈലിന് വേണ്ടി പട്ടിയെ വളർത്തി അതിന് പാലും കൊടുത്ത് അതിൻ്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ നിർദ്ദയമായി കൊല്ലുന്ന ഒരു സിറ്റുവേഷനുമാണ് യശ്പാൽ, മാർക്സ്വാദി എഴുത്തുകാരനായ യശ്പാൽ തുറന്നു കാണിക്കുന്നത്. കുറച്ച് ദിവസത്തിന് ശേഷം ഈ മാലിയുടെ കുട്ടി, ഈ ഗാർഡനറിൻ്റെ നാലാമത്തെ കുട്ടി വിശപ്പ് കാരണം പാല് കിട്ടാതെ കിടന്ന് നിലവിളിക്കുമ്പം വളരെ ഹൃദയശൂന്യമായി മിസ്സസ് ബഗ പറയുന്നുണ്ട്, ഇതിൻ്റെ തൊണ്ടയിൽ എന്തോ വലിയൊരു കുഴിയാണ്, എന്തൊരു സൗണ്ടാണ്, എന്തൊരു നാശമാണ്. വളരെ ന്യൂസൻസ് ആയിട്ടാണ് മിസ്സസ് ബഗായിക്ക് ഈ കുട്ടിയുടെ കരച്ചിൽ തോന്നുന്നത്. എന്നിട്ട് കുറച്ച് ദിവസം കഴിഞ്ഞ് ആ മാലിയുടെ നാലാമത്തെ കുട്ടി മരിക്കുകയുണ്ടാവും. വളരെ ദയനീയ ഒരു അവസ്ഥയാണ്. വിശപ്പ് കാരണം ഒരു വശത്ത് മരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഈ ഡോളി ആയയോട് ചോദിക്കുകയാണ്, അതെങ്ങനെയാണ് മരിച്ചത്, ചൂടുവെള്ളത്തിൽ മുക്കിയാണോ മരിച്ചത്? കാരണം കുട്ടി കരുതുന്നത് അങ്ങനെയാണ് മരിക്കുന്നത്. പക്ഷെ ഇവിടെ യഥാർത്ഥത്തിൽ ഇല്ലാത്തവൻ്റെ വീട്ടിൽ വിശപ്പ് കാരണമാണ് കുട്ടികൾ മരിക്കുന്നത്. ആ വീട്ടിൽ നിന്ന ആയ, ഈ ഡോളിയെ നോക്കാൻ നിൽക്കുന്ന ബിന്ദി എന്ന് പറഞ്ഞ ഒരു ജോലിക്കാരിയുണ്ട്. അവരുടെ മകനും ഇതുപോലെ, അവർക്ക് പെട്ടെന്ന് ഓർമ്മ വരും, അവരുടെ മകനും ഇതേപോലെയാണ് മരിച്ചത് വിശപ്പ് കാരണം. ലല്ലു എന്ന് പറഞ്ഞ പേരുള്ളൊരു കുട്ടി. അപ്പോൾ ബിന്ദിക്ക് പെട്ടെന്ന് ഓർമ്മ വരും തൻ്റെ മകൻ്റെ കാര്യം. തൻ്റെ മകന് ഇല്ലാത്ത വിശപ്പ് കാരണം മരിച്ച് അതിനുശേഷമാണ് അവ ഇവിടെ ഈ വീട്ടിൽ ജോലിക്ക് നിൽക്കാൻ തുടങ്ങിയത്. അപ്പോൾ ഇത് ഇങ്ങനത്തെ ഒരു സിറ്റുവേഷനാണ്. ഹൈ ക്ലാസ് സൊസൈറ്റിയുടെ പൊള്ളത്തരങ്ങൾ, അവർ ഈ ബ്രിട്ടീഷുകാരുടെ കണ്ട് അവരെ പോലെ ആകാൻ വേണ്ടി ആദർശങ്ങളെ മറന്ന്, നമ്മുടെ ഭാരതീയ സംസ്കാരങ്ങളെ മറന്നിട്ട്, കൾച്ചറിനെ മറന്നിട്ട്, ദയ, മായ, മമത ഇതൊന്നും ഇല്ലാതെ സ്റ്റൈലിന് വേണ്ടി ഒരു പട്ടിയെ വളർത്തുന്നത്, ഇംഗ്ലീഷ് സംസാരിച്ചേര് സ്റ്റൈല് വരൂ എന്ന ചിന്താഗതിയുള്ള അത് തുറന്ന് കാണിക്കുന്ന ഒരു സ്റ്റോറിയാണ് ആദ്മി കാ ബച്ച. അപ്പം നമ്മൾ അടുത്ത എപ്പിസോഡിൽ വേറൊരു വിഷയമായിട്ട് വരാം. സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാത്തവർ ദയവ് ചെയ്ത് സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. താങ്ക് യു.